ही थाळी अक्षय तृतीयानिमित्त आपण बनवली आहे. पुरणपोळीचा गोडवा आणि तिच्या जोडीला बनवलेले इतर पदार्थ जसे की आमटी, पनीरची भाजी, कढी, भात, पापड, कुरड्या आणि आमरस हे सर्व मिळून अतिशय स्वादिष्ट आणि पारंपरिक भोजन तयार झाले आहे. पुरणपोळीची चव जशी हवी अगदी तशी झाली आहे. अक्षय तृतीयेला खरंच संपत्ती आणि सौख्य दोन्ही प्राप्त झाले पाहिजे. बरेचशी लोक अक्षय तृतीयापर्यंत आमरस खाणं टाळतात, कारण धार्मिक आरोग्य दृष्टिकोनातून आमरस खाल्ला जात नाही. चला तर पाहूया रेसिपी. नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण चणा डाळ भिजत घालणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप चणा डाळ घेतली आहे. ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊ. हे तिसऱ्यांदा पाणी घालून 3 तासासाठी ठेवू. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. तीन तासानंतर ही डाळ पाण्यासहित कुकरमध्ये घालून घेऊ. यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालून 4 शिट्या काढून घेऊ. कुकर थंड झाले की या डाळीचं पाणी निथळून घेऊ. ही डाळ याच कुकरमध्ये घालून यामध्ये 1 कप किसलेला गूळ आणि अर्धा कप साखर घालून घेऊ. मी इथे 1 कप डाळ घेतली होती. एक कप किसलेला गूळ आणि अर्धा कप साखर घातली आहे. हे मंद आचेवर शिजवून घेऊ. मिश्रण घट्ट होईपर्यंत वाट पाहू. चणा डाळ शिजवणे, पुरण काढणे, गूळ मिसळून नीट एकसंध बनवणे आणि मग ते पोळीमध्ये नीट भरून लाटणे हे सगळं एकदम कसबाचं काम असतं. आणि शिवाय पुरणपोळी फाटू नये, पोळी खरपूस होईपर्यंत भाजणे हे सगळं जमवणं म्हणजे प्रॅक्टिस आणि पेशन्स दोन्ही लागतात. मिश्रण घट्ट झाले आहे. गॅस बंद करून ही डाळ पुरण गाळणीतून गाळून घेऊ. या प्रकारे. चार हिरवी इलायची आणि थोडं जायफळ पावडर घालून घेऊ. इलायचीचे दाणे असे व्यवस्थित बारीक होत नाही, त्यासाठी पोळीपाटावर इलायचीसोबत थोडी साखर घालून आणि या प्रकारे पोळीपाटावर बारीक करून घेऊ. जायफळसुद्धा किसून घेतला आहे. हे दोन्ही पावडर या डाळीच्या मिश्रणात घालून मिक्स करून घेऊ आणि डाळ थंड करायला ठेवू. तोवर कणिक मळून घेऊ. सर्वप्रथम गव्हाचं पीठ गाळून घेऊ. यामध्ये चिमूटभर मीठ घालून यामध्ये 2 चम्मच गोड तेल घालून मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. पीठ मळून झाले की या पिठावर थोडं पाणी घालून झाकून अर्धा तास असंच ठेवू. तोवर आमरस काढून घेऊ. तर इथे मी हे 3 आंबे घेतले आहे. पाण्यातून बाहेर काढून घेऊ. या प्रकारे आंब्यांचे साल काढून घेऊ.
आंबे 1 तास पाण्यात ठेवले होते. या प्रकारे आपण आमरस केले तर आंबा आतून खराब असेल तर पटकन लक्षात येते. आंब्याचं गर वाया जात नाही. आणि या प्रकारे पूर्ण गर आपण काढून घेणार आहोत. हे गर मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये साखर घालून थोडं फिरून घेऊ. नंतर यामध्ये पाणी घालू. कारण पहिलेच पाणी घातले की गर व्यवस्थित बारीक होत नाही. यामध्ये गुठळ्या राहून जातात. त्यामुळे पहिल्यांदा पाणी घालता फिरून घ्या. हे आमरस बाजूला ठेवू आणि पोळ्या बनवून घेऊ. आपण मळलेले कणिक छान भिजले आहे. पुरण पण छान असं गार झालं आहे. आता पोळी लाटून घेऊ. थोडं कणकेचा गोळा घेऊन यामध्ये कणकेपेक्षा थोडं जास्त पुरण भरून या प्रकारे पोळी लाटून घेऊ. पोळीच्या काठांपर्यंत पुरण आलं पाहिजे या प्रकारे. आणि तूप लावून भाजून घेऊ. याच प्रकारे आणखी एक पोळी बनवून घेऊ. तुम्हाला या ताटातलं कोणतं पदार्थ पाहायला आवडेल नक्की कळवा. तुम्हाला अक्षय तृतीयानिमित्त बनवलेली पुरणाची ताट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. नवनवीन रेसिपी पाहायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.